पंढरपूरला कुठे गेली कोणाच गटुडं कुठे गेलं गटूळ रेल्वेमध्ये सुटून जायचं पंढरपूरला निघाले या शेजारणीला बरं नाही केलं ग मला पंढरीला पंढरपूरला ना आपण दुसऱ्या मैत्रिणीचे जाऊन बसतो अशा मैत्रिणी नाही हो आपण सगळं जाऊन हे काय गठोडं घेतलंय गठुडं बांधलंय तू गठुडं घ्यायली सगळं माझं खाण्या पिण्याचं सगळं पाणी सगळं दिसलं आपण दोघं मिळून खाऊ ना तसं नसतंय आपण असं असते का मिळून खाऊ ना नाही नाही आपलं आपल्या गठुडं घ्यायचं असतं निघायचं असते माझ्या घरी येतो महिना तरी घालते पण आता पंढरीच्या वाराही जातात आपल्या काय वाटतं आपलं आपलं गठुडं वाटत नाही एवढा मोठा गठोडं येताना घेऊन येता येतं हा वजन होईल म्हणून म्हणलं राहू द्या आपलं तुम्हाला खायचं नाही त्याची इमानदारीची असते कसं हा, नाही लई इमानदारी काय सांगा घरी मोठ्या कार सगळे बरं का गाड्या चार गाड्या दारात होत्या तर काय करा ती म्हणली माझ्या बरोबर चालली मज्जा येते पंढरपूरला पायी गेल्यानंतर आणि आता आपल्याला 1 तारखेला जायचंय पण मला म्हणजे 1 जानेवारीला निघा त्याच्यामुळे मला आठवण आली बरं का पंढरपूरची आता म्हणून म्हणते पंढरीची वाट द्वाड पंढरीची वाट द्वाड बाई चालून चालून माझ्या पायाला आले आता आपलं नाजूक शरीर नाही का आणि या नाजूक शरीराला गाडी काय फिरा वाटायला पाय कुठे चला वाटायले पण शेजारी म्हणली नाही ग लय चांगले रस्ते झाले छान वाटते आणि मी दरवर्षी जाते म्हणले म्हणून म्हणलं चला आपण जावं पण पंढरीच्या वाटेत चाललं की पायाला फोड आले म्हणून या शेजारीने चांगलं केलं का आता दवाखान्यात जावं लागलं का नाही येईल का ती बरोबर आता दवाखान्यात तुम्ही कुठला आहे आपल्याला चला सांगितलं बघा आपल्या बरोबर तर डॉक्टरच आहे बघा चालत की आपण मोठ्या डॉक्टरकडे सगळ्यात हो बरोबर आहे बरोबर आहे म्हणूनच म्हणते या शेजारीनं बरं नाही केलं ग बया पंढरपूरला गेले बघा तिथं पाण्यात इतकं पाणी आलेलं नुसतं पूर आता तर बघा सगळे मंदिरं बुजली आणि एवढं गढूळ पाणी चंद्रभागेचे गढूळ पाणी चंद्रभागेचे गढूळ पाणी चंद्रभागेचे गढूळ पाणी चंद्रभागेचे गढूळ पाणी नाही पिले मंगळवाणी नाही पिले मंगळवाणी नाही पिले मंगळवाणी नाही पिले मंगळवाणी आपल्या बिसलरीचं पाणी प्यायची सवय कशाला प्यावं ते पाणी नाही का चांगलं म्हणलं होतं एक बॉक्स घेऊ आपण बिसलरीचा पण ही काय आपली सगळं चांगलं तिथं सगळं भेटत आहे सगळं भेटत खायला प्यायला कपडे बांधून आणायचं तिथून खोल आणि मोठं कपडे बांधून आणायचं सगळं खायला मिळतंय तिथं सगळं फिरी राहते फिरी सगळं फुकट आपण पंढरपूरला जायचं कशाला आपल्या खासदार साहेबांनी इथंच पंढरपूर आणले कुठं जायचं का पंढरपूरला
किती टाकलं मी किती बरं झालं की आता चल माझ्या बरोबर मला बिसरीच पाणी पाहिजे आता दुसरं कोण देणार? बरं झालं की आता तो दुसरी मैत्रीण आली मग पंढरपूरला न्यायचं का? बघा महाराज म्हणायचं एसटी बी फ्री आहे म्हणून आता काय जायचं कामच नाही मग आता पण काय करावं या जीवाला कधी पंढरपूरला जायची माहिती नाही कधी संतांच्या संगतीत जायची माहिती नाही आणि त्याच्यानं आता इतकं वाटायला लागले की खरंच पायाला फोन आले ते पाणी कसं प्यावं त्या पिळत यायची त्या पाण्याची आणि ते बिसरीचं पाणी प्यावं वाटायले पण तरी पण ज्या आत्म्याने जीवाला पंढरपूरला जा वाटत नाही बरं का कारण या शेजारी मला पंढरपूर जाते सुनबाईची आहे या चलून थकले पाणी प्यायला नाही असा दम लागलाय आता भूक लागली पाणी प्यायला तिथं एवढं टाकलं पाणी पाणी बी प्यायला मला नाही. काही सापडलं नाही तिथं खायला नाही प्यायला वाटायला मीठ असते. कपडे चंद्रभागेचं गढूळ पाणी मला ते प्यावं का तसलं गढूळ पाणी पवित्र पाणी असते चंद्रभागेचं. तिथून आल्यावर मग खात होत सिद्ध साहेबांना लसीला पाणी प्यायला दिसलं का ते? आता तुम्ही दर महिन्याला आपण जात असता आणि महिन्याला आपल्या खासदार साहेबांना तिथं मोठमोठाले टँकर पाठवले. असं का बरं सांगा आणखी कोणाला काय काय माहिती सगळी मला माहिती सांगा मग मी एका पायावर उभी आहे पंढरपूरला यायला आता हे बिसलरीचं पाणी प्या आणि चला पंढरपूरला चला आता चला पाणी अगं बाई, पाणी कशाला तुम्हाला आता भूक लागली आता इथं खासदार साहेबांना एवढं मोठं जेवण शिंदे साहेबांना एसटी फुकट केली पुन्हा 1,500 महिन्याला महिन्याला ते आपल्याला थोडी लाडकी बहीण आपण लाडकी नाही कमी संताची आणि मनोवर कृपा बहुलांची आपण पहिले ती लाडकी तर आता काय लाडकी बहीण व्हायची का आता अहो आपण संताची लाडकी आहोत नाही का त्याच्यामुळे आपल्याला काही कशाची कमी नाही पण आता भूक लागली तुम्ही मला नेले पंढरपूरला आता तिथे गेल्यानंतर आता भूक लागली तर काय खायचं म्हणजे आता कुरकुरे आहेत ना? अहो पंढरीच्या पेठ आबीर मुक्त्याचा सुवास तिथं काय म्हणजे खायला प्यायला खायला प्यायला नाही. पण त्या अहो खाय प्यायचं तिकडे नेलंच नाही मला तिकडे नेलं अहो, लई खायला तिथं वाटा. त्या म्हणल्या नाही बाबा आपल्याला काय करायचं तुम्हाला इकडचा रस्ता दाखवते म्हणल्या हे रस्ता तर तुम्हाला पहिलेच माहिती खाण्यापिण्याचा आता म्हणजे पांडुरंगाचा रस्ता दाखवायचा तर ते आपल्याला पण त्या वाटेला गेल्यानंतर तिथं काय आहे आबीर मुक्त्याचा सुवास नाही खाल्ले बाई मी 2 घास काय त्या आबीर मुक्त्याचा सुवास यायला लागल्यानुसार आपण कधी आबीर बघितला नाही बुक काय बघितला नाही आपल्याला ते माहितच नाही तिकीट लागायचं नाही का त्याच्यामुळं बघा पंढरीच्या पेठ आबीर मुक्त्याचा सुवास नाही खाल्ले 2 घास म्हणून तर वाळून गेली बघा महिना झाला त्याच्या वास आले पण काय करा नाही, कुरकुरे खाल्लं सगळं सगळं असेल नाही. आता धन यायला आता मला नाही, पण आता तब्येत चांगली राहते, वासाला बी चांगली राहते. बरं खराब झाले चांगलं झालं उतरलं शरीर आता म्हणते या शेजारणीनं या शेजारणीनं या शेजारणीनं आई केलं Thank you.
म्हणते या शेजारणीनं आता शेजारणीवर कधी जावं संतांच्या संगती म्हणून मारलं संतांच्या संगतीत जावं आणि आता आपल्या संतांच्या संगतीत जायचं आता मज्जा नाही का आपण ज्यावेळेस सद्गुरू बालासाहेब महाराजांनी आपल्याला पंढरपूरला नेलं होतं त्यावेळेस किती आनंद घेतला आपण खूप आनंद घेतला तसंच आता आपल्या बंडू महाराज सुद्धा आपल्याला काय करणार आहे तर पंढरपूरला नेणार आणि मग आता तिथं काय करायचं तिथं आनंदच घ्यायचा नाही का त्याच्यामुळं या शेजारणीवर जाऊन शेजारी काय करते हो हो म्हणती म्हणूनच म्हणते पण पंढरपूरला जाऊ दवाखान्यात जाऊ गोळ्या औषध फुकट